नमस्कार इश्टानो. थोडे म्हयन्या पयलीं आमी ओशेल शिवोले गांवांत थंयसरले स्थानीक लोक गांवचे लोक भायर सरलेले पळयले. तेंच्या गांवांत खंय एक झर आहा, ओशेल स्प्रिंग. तेज्या सरभोंवतणी कन्स्ट्रक्शन जावपाक लागलेले. कित्याक आतां सरकारूच ब्रोकरांची जाल्लेली आहा, तर सगळे कडेन आतां कन्स्ट्रक्शनाच दिसपाक लागलेली आहा. सो ह्या कन्स्ट्रक्शन झरीक माल पडटले म्हणून थंयसरले गांवचे लोक भायर सरले. तेंच्यांनी कॅन्डल लायट प्रोटेस्ट बीन केलो. टू एन एक्सटेंड मागीर जेन्ना व्हडलो प्रोटेस्ट जावपाक लागलो तेन्ना पंचायतीनूय तेंको दिलो. तेज्या उपरांत इश्टानो तुमकां सांगपाक सोदता की थंयसरले स्थानीक लोक थोडे कोर्टान धांव मारली. कोर्टान कोण कोण गेल्लेले आनी कोर्टाचे कशी कितें स्टेटस आहा इश्टानो तें आमी पळोवन घेवया. हो कॉज टायटल त्या पेटिशनाचो PIL नंबर रीट पेटिशन नंबर 2450 ऑफ 2024. पेटिशनर्स कोण सूरज रवींद्र चोडणकर एंड अनादर तो बाब आमचो आवर्तीनो मिरेंडा, गोवा ग्रीन ब्रिगेडांतलो मेंबर तो, वर्सीस द स्टेट ऑफ गोवा थ्रू इट्स चीफ सेक्रेटरी एंड 7 others. तर ते 7 others आहा ते गव्हर्मेंटाचे वेरियस डिपार्टमेंट्स, मोर पर्टिक्युलरली TCP डिपार्टमेंट, डेप्युटी टावन प्लॅनर, चीफ टावन प्लॅनर, पंचायत आहा आनी प्रोजेक्ट प्रोपोनंट ज्यांचे प्रोजेक्ट्स येतात थंयसर. तांकां कोण कोण रिप्रेझेंट करता इश्टानो ते पळोवन घेवया. मिस्टर ओम डिकोस्टा एंड मिस मलिसा सिमॉयस, एडवोकेट्स फॉर द पेटिशनर्स. इश्टानो मातसो पॉज घेता हांगासर तुमकां सांगून दिवपाक, कित्याक तर मिस्टर ओम डिकोस्टा आनी मलिसा सिमॉयस ही जी दोन यंग एडवोकेट्स आसा तांकां दे हॅव टू बी लूक आउट फॉर. खुबशे PIL आनी हेंची नांवां येवपाक लागलेली आहा. एक होप सो दिसपाक लागला, मोर पर्टिक्युलरली स्थानीक लोकांक, एक्टिविस्टांक, एनवायरमेंटलिस्टांक. कित्याक असले यंग लॉयर्स जेन्ना PIL घेता आनी परफॉर्म करता डेफिनेटली होप येता. फुडें पळोवया बाकीचे कोण एडवोकेट्स आहात ते. मिस्टर दीप शिरोडकर, एडिशनल गव्हर्मेंट एडवोकेट फॉर रिस्पोंडंट नंबर 1 to 4. सगळे गव्हर्मेंट डिपार्टमेंटाक इन्क्लुडींग गव्हर्मेंट ऑफ गोवा बाब दीप शिरोडकर रिप्रेझेंट करता कोर्टान. मिस्टर नायजल कोस्ता फ्रेस, हांकां कोण वळखना, सगळे एक्टिविस्ट वळखता. हे पंचायतीक रिप्रेझेंट करता ह्या मॅटरान. आनी मिस्टर नितीन सरदेसाय, सिनियर एडवोकेट विथ मिस्टर शिवम फट्टे, एडवोकेट फॉर रिस्पोंडंट नंबर 6, 7 and 8, प्रोजेक्ट प्रोपोनंट्सांक हे रिप्रेझेंट करता. सो इश्टानो पेटिशन ऑक्टोबरान फायल जाल्लेली PIL ही. तेज्या उपरांत तुमी बातमी पळयलाच आसतली, प्रोजेक्ट प्रोपोनंटान स्वतानी येवन कोर्टान सांगले की आमी मातशें कन्स्ट्रक्शन स्टॉल करता, कित्याक तेंच्यांनी मानले विशय गंभीर आसा म्हणून. सो अकॉर्डिंगली मागीर तेंच्यांनी कोर्टान येवन सांगले की आमी कन्स्ट्रक्शन स्टॉप करता, नेक्स्ट हियरींग जायसर. सो इश्टानो ही ऑक्टोबराची गजाल जाली. आतां 12 तारखेक परत, डिसेंबराच्या 12 तारखेक परत ह्या मॅटरान हियरींग जाली. ते आजून पर्यंत खंयच्या न्यूजान आमी पळयल्लेले दिसूंक ना आमकां. म्हणून म्हटलें चल तुमकां अपडेट दिवया की कशे गांवचे स्थानीक लोक आतां भायर सरपाक लागला एक एक करून, आपले निसर्ग, आपले गांव वाचोवपाक लागून. सो इश्टानो काल जी 12 तारखेक जी ऑर्डर जाला, फराड ऑर्डर, तितूंतले थोडे जे रेलेवंट पॅराग्राफ्स आहा ते तुमच्या नजरेक हाडून दिवपाक सोदता इश्टानो. 2 पार्टी म्हटले पेटिशनरांनी आनी रिस्पोंडंटांनी दोगांयनी एक हायड्रोलॉजीचो रिपोर्ट सबमीट केलो आनी तितूंतलो कांयचो पोर्शन कॉन्ट्रिडिक्टींग आहलो. पेटिशनर म्हणटा इफेक्ट जातलो झरीक, रिस्पोंडंट म्हणटा इफेक्ट जावचो ना झरीक. मागीर कोर्टान कितें डायरेक्शन दिलें ते इश्टानो आमी पळोवन घेवया, रीड करया. कोर्ट कितें म्हणटा, However, as there are contradictory reports, we find it appropriate by way of abundant caution working at the larger environmental concern to request the regional director of Central Groundwater Board, Belgaum, to depute an expert from their office for inspecting the site. After considering the reports which has been placed on record in this petition as well as after inspecting the site, upon carrying out necessary tests, submit a detailed scientific report as regards whether the construction activity that is being carried out will affect the Oshel spring or not. This report is requested to be submitted on or before 4th of January 2025
learned additional government advocate to communicate this order to the regional director of Central Groundwater Board. So इश्टानो, कोर्टान कितें डायरेक्शन दिला, पेटिशनर म्हणटा ते कन्स्ट्रक्शन येत जाल्यार झरीक माल पडटले, जे बांदतात ते म्हणटा काय फरक पडचो ना. सो म्हणून कोर्टान आतां कितें सांगलां, सेंट्रल ग्रावंड वॉटर बोर्ड आसा सेंट्रल गव्हर्मेंटाचो, तेंचो एक एक्सपर्ट डेप्यूट करचो आनी तेणी इंडिपेंडंट एनालिसीस करचे, पळोवचे आनी आपलो रिपोर्ट दिवचो. रिपोर्ट केन्ना पर्यंत दिवचो? 4 जानेवारी 2025 पर्यंत. आनी तेका सांगपाचें काम कोणाक सांगलां? आमचो जो गव्हर्मेंट एडवोकेट आसा तेका सांगलां. सो आतां नेक्स्ट प्रश्न येता, मागीर तें कन्स्ट्रक्शन थंय चालू उरतलें काय ना? ते प्रश्नाचेर कोर्टान डायरेक्शन दिलां इश्टानो, ते रीड करया आमी तोय पॅरेग्राफ. फुडें कितें सांगता पॅरेग्राफ 7 कोर्ट, a request is made to permit the petitioners to go ahead with the construction. According to us, in respect of the 4 villas, where the plinth has been completed and walls have been put up, respondent number 6 to 8 are permitted to proceed with the construction activity. However, the premises shall not be permitted to be used occupied without the leave of this court. Such construction shall be at the risk of the respondent number 6 to 8 and the respondent number 6 to 8 shall not claim any equity. इश्टानो, हेजो अर्थ कितें जाणा, जेन्ना आमकां कन्स्ट्रक्शन करपाक परवानगी दिवची म्हणून कोर्टा कडेन रिक्वेस्ट घातली, कोर्टान सांगलें बरें, ज्या ज्या कन्स्ट्रक्शनाचे कितले 4 विलास जेंची प्लिंथ आनी थोडी भिंती काडलेल्यो ते फुडें वचचे, कन्स्ट्रक्शन करचें म्हणून परवानगी दिली. पूण कंडिशन कितें? जर फाल्यां निर्णय असो येयलो की हे कन्स्ट्रक्शन ते झरीक माल पडटा जाल्यार ते तुमच्या रिस्कार म्हणून. हे आतां कोर्टान ह्या मॅटरान डायरेक्शन दिल्लेलें आहा इश्टानो. अशें जर प्रत्येक गांवच्या लोकांनी न्हू जर सायंटिफीक मातशें रिसर्च करीत, इन्वेस्टिगेशन करीत, ना की फक्त बोवाळ घातलो ग्रामसभेक वचोन जाल्यार सोल्युशन मेळचो ना, फक्त ग्रामसभेक वचोन बोवाळ घातलो जाल्यार सोल्युशन मेळचो ना. ते फॉलोअप करून कोर्टा पर्यंत पावपाक जाय, एजिटेशन जावपाक जाय, असेंब्लीन पावपाक जाय. हे सगळे मिडियम्स आहा टू सॉल्व द प्रॉब्लम आनी हे सगळे लोकांच्या हातीन आहा इश्टानो. आमी आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी वॉलंटरी बेजिसाचेर घेता म्हणून प्रॉब्लम अजून पर्यंत उरला आनी सिवियर जाल्लेले आहा खुबश्या गांवांनी. ती आमची रिस्पॉन्सिबिलिटी कशें जेन्ना आमी घेवपाक लागतले न्हू तेन्ना डेफिनेट सोल्युशन्स मेळटले इश्टान आमकां. आनी अशे गांवच्या लोकांनी आमकां एक बरें उदाहरण सगळ्या समोर दवरलेलें आहा, लोकांनी फॉलो करपाक लागून. सो इश्टानो, विचार करा. देव बरें करूं.